माकडाला दारू पाजली. कोणाला? हा, माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार मार बायकोला रात्री मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचो, पिलाना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचो काळी मनुका ताकद वाढती, गोड लागतात, खावा. खातील का? कळतं हो त्यांना. आणि ते डोक्यातलं काढा. दारू इंजेक्शन औषधाने दारू सुटत कधीच नाही. मनावर ताबा असल्याशिवाय ना व्यसन सुटतं ना परमात्मा मिळतो. मनावर ताबा आणि त्याच्यासाठी युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं झोपीतच दिलं असतं. घे घे काही शपथ दिलं असतं महाराज. तरसलंय. पण हे झालं त्याचं कारण संगत आहे. कायम व्यसन लागतं ते संगतीमुळे. मग ते चुकीचं असू द्या किंवा चांगलं असू द्या. संताची संगत लागावी. कान्होपात्रेनं मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी मिळवावी. नाहीतर संगत जगात विश्वात 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. द्रोणाचार्याने इतकं सामर्थ्य मिळवावं, विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये त्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नाही एवढं अधिकारी व्यक्तिमत्व. त्यांचा मुलगा संगतीमुळे वाया गेला. नाव अश्वत्थामा. संगत इन्मिकाची, दुर्योधनाची, दुःशासनाची, जयद्रथाची, शकुनी मामाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुर्योधन तो ज्याने संगतीचा, ज्याने मित्रत्वाचा चुकीचा वापर केला, कर्णाचा. दुःशासन केसाला धरून ज्यांनी द्रौपदीला ओढलं. शकुनी ज्याच्या नालायकपणामुळे हे सगळं घडलं. आणि तो जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लाथ घातली. असल्या लोकांची संगत लागली. जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया. कोण आहे आपण? म्हणून माझे चित्त तुझे काहीच नको देवा. हे मन दुसरीकडे जाताच कामा नाही. दृष्टी न फिरे मग काय. मन इतकं चंचल. माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावला, विंचू चावल्यावर भूत लागलं. माकड किती पळन. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यते. याला स्थिर करायचंय. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद. एकदा गोविंदाचे लागलं मग देह जाऊ अथवा पांडुरंगी जीव दिला. एकदा मन देवाचरणी गेलं मग काय. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाथ. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. पण नाही कळलं तरी चिंता करू नका. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरी उच्चारणी हाच अर्थ होता याचा. पुण्याची गणना सोप आहे. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण. असं देखणं स्वरूप तुझं पाहिलं राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. तुला पाहिलं आणि माझ्या मनाचा सगळा गर्व निघून गेला. तुला पाहिलं, तुला भजलं आणि अखंडितपणे माझ्या आयुष्यातलं होतं नव्हतं तेवढं पाप नाहीसं झालं. अधिकारी झालो आणि तुझ्या दारी येऊन स्थिरावलो. माझे चित्त तुझे पाया जीवापेक्षा जास्त जीव तुला लावला. आता तुझ्यात आणि माझ्यात वेगळं काय राहिलं. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबारांना वचन देते काही झालं देवाचं दार सोडणार नाही. पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा दर्शनासाठी बिदरचा राजा आला. एवढी देखणी मुलगी बघितली. कोणाची? वेश्येची. बोलव, येत नाही. वेश्येची असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतात. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलं. काही झालं दृष्टी न फिरे. आता माघारी नाही. मिठी पडली. आता जीव गेला तरी पळून पळून पळणार कुठपर्यंत.
आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची ध्येयाची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता सामोरी जीव दिला. तुला पाहिलं मिठी पडली देवा. कान्होपात्रेनं विचार केला, लोकांनी मला देवापासून वेगळं करायच्या अगोदर मी देवस्वरूपी झाली पाहिजे. कान्होपात्रा होत्या 16.5 वर्षाच्या होत्या. एका क्षणात विठेवरच्या मालकाच्या चरणावर जीव दिला. याला वैष्णव म्हणावं, जो सामर्थ्याने परमात्म्याचा झाला. देवाने तरी काय कमी केलं? लोक म्हणली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता विठ्ठलाला अपवित्र करून गेली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं, मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. विचार करा. गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. मध्यरात्री जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडला माझ्या चरणावर. अधिकार आहे तिचा, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्र आहे. गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा. ईशीला तरी टच करून या. कसं आहे ना, सुरुवातही पंढरपूर आहे आणि शेवटही पंढरपूर. क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण पंढरपूर 3-3 तासाच्या अंतरावर असलं तरी जात. असं किती लांब आहे तुम्हाला पंढरपूर? 3-3.5 तास, 2-2.5 तास प्रवास केला की तुम्हाला पंढरपूर येते. पण तुमचं लय आपलं लयच अवघड आहे. पिकतं तिथं, आम्हाला हाय त्याचीच किंमत नाही. सगळं सारखंच रे, कुणीकडे जाऊ नये असं. पण सुरुवात पंढरीपासून करावी आणि शेवटही पंढरीतनीच करावी. या विषयात तुम्ही कधी दर्शन घेतलं रांगेनं, तर तुम्हाला एका झाडाची फांदी आडवी लागेल. ते वृक्ष कान्होपात्रेच्या समाधीवरचा आहे. त्या मस्तकाला हात लावल्याशिवाय, मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा एके दिवशी रागावले, म्हणले, का हो देवा, आम्ही इतकं सामर्थ्य सांभाळलं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघी मी तयाचे दर्शन, पण तुमच्या पंढरपुराला आलं की आधी मस्तक तिथे आणि मग तुमच्याकडे. त्या छाटछूट मुलीला का मस्तक लावायचं? कोण आहे ती? तुमच्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. ही ताकद संतांच्या वचनात. पण काही नाही केलं तरी चालेल, काही नाही केलं तरी चालेल. विनंती एवढीच आहे, माझे चित्त तुझे, तुझ्याशिवाय दुसरीकडं मन जाता कामा नये. मग काय, माझी अवस्था देखील त्या लवणाच्या कुंजरासारखी, म्हणजेच मिठाच्या हत्तीसारखी. तुझ्याकडं गेलो आणि आता माघारी मी आलो नाही. आता देव माझा, मी देवाचा, हीच माझी कधी झालं फक्त भजन. दोन्ही हात वर करा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. 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 राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. ओ राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. एनिवे असं तुम्ही आला तेच नशीब आहे महाराज. एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले दादा. अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली, आता समक्ष बघायची. पण तुम्हाला मी एक लेख म्हणून सांगते. ज्या दिवशी कीर्तन करणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे, नामांकित आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, हा सगळा विचार बाजूला ठेवून कीर्तन करणारं व्यक्तिमत्व विठेवरच्या मालकाचा चाकर आहे, हा विचार करून कीर्तनाला याल, त्या दिवशी खरं कीर्तन कळेल. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत. ह्या सगळ्या पदव्या खोट्या आहेत. हे समाज प्रबोधनकार आणि विनोदाचार्य आणि हे फेमन ते फेमन डुस्कन हुस्कन काय खरं नाही बघा. आयुष्यात एकच पदवी खरी आहे, ती म्हणजे हरिभक्त परायण. कसलाच पदव्या लावत जाऊ नका. हे बघा, काही अधिकार नाही आहे आमचे. पण काय होतं माहिती का, पदव्यांमुळे पुन्हा ती बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. 1 मिनिटाची रील बघून बाकीचं 99% कीर्तन तसंच असतं काय की या भ्रमाने समाज गोळा होतो.
तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही. आता आम्हाला कीर्तनाला विनोदाची गरज, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू, ठीक आहे. एखादा संसारिक झाला, इकडला तिकडला झाला, फार काही गरज. आणि तुम्ही कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणलं की कीर्तनाला यायचंच आपलं भाग्य आहे. आपण कीर्तनाला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोठे आम्ही नाही, मोठे व्यासपीठ आहे. इथं उभा राहायची ताकद मिळते, हीच पात्रता आमची फार ताकदवर आहे. त्यापेक्षा आमची काही लायकी नाही आहे. विनंती आहे, जज करत जाऊ नका. पाया पडतं तुमच्या. कट्टाळा आलाय, लय अवघड आहे. मला एक आणि त्याच्यावर बी अजून तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का? पण त्याचं काय करतो हेही विचारा. तुमच्याकडनं आम्ही जे मानधनं घेतो, पैसे घेतो, याचं काय करतो? मी शिवलीला पाटील कीर्तन करते, त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. तर कीर्तन मी वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यात काही नवल नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या बी माळकरीच होता. आमच्या घरात भजनाशिवाय दुसरं काही वाजलं नाही. म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरीपेक्षा दुसरी कशाची आवड. आम्हाला ताकद माहिती ज्ञानोबा तुकोबांची. आमच्या आई वडिलांची कृपा, बाकी काही नाही, पूर्वजांची पुण्य आहे. पहिली 15 वर्ष तर लोक पैसे देतच नव्हती, प्रसिद्धी नव्हती ना. आता देते ती. आता म्हणजे मला एक कळलं, ज्ञानाला किंमत नाहीये. तुम्ही प्रसिद्ध असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुद्धा योग्य नाही. प्रसिद्ध पाहिजे तुम्ही, तेव्हा लोक पैसे देतात. लोक पैसे द्यायला लागले तेव्हा कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावा नाही कळला तर शाहरुख खानच्या पोरासारखी गत होती. कुठं खर्चावा. माऊली म्हणतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योग्य. जे मिळवलंय ते धर्माने मिळवावं आणि जे जाते ते धर्माकडे जावं. उपकार न ठेवता, पण एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना मानधन, ना ट्रस्ट, ना अनुदान. फक्त कीर्तनाचं हे घेतलेलं मानधन, या कीर्तनाच्या या मानधनावर, या थोड्याशा संख्येवर, ते या 3-4 वर्षात लोक द्यायला लागले. स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली सांभाळते मी. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या वर्षाला. बेसिक शिक्षणाबरोबर आम्ही आध्यात्मिक शिक्षणही देतो. माझे गुरुदेव दत्ता महाराज होके वेदांताचे महारथी आहेत, संहिता ते देतात. विचारसागरापासून ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानेश्वरी सामर्थ्याने हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, शास्त्र, वेद, उपनिषद, हा पुढचा भाग आला. सगळ्यात प्रथम तर मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, त्याच्यानंतर संहिता, त्याच्यानंतर विचारसागर, त्याच्यानंतर वेदशास्त्र, मग कीर्तन, गायन, पेटी, वादन, सगळं. त्यामुळे महाराज लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात. थोडा फरक आहे. ज्याला हा फरक कळला त्याला संप्रदाय कळला. आणि संप्रदाय आणि बाकीच्या गोष्टी, वारकरी संप्रदाय फार वेगळा संप्रदाय आहे. एखादी वेब सिरीज बघून संप्रदायाच्या लोकाला चुकीचं ठरवायचं, एखादा पिक्चर बघायचा आणि देव आहेच का नाहीच का, मग मूर्खाच्या लक्षणासारखं वागायचं नाही. ज्याने तो पिक्चर काढला त्याचा धर्म बघा. जो स्वतः कपाळाला गंध लावत नाही तो आपल्याला काय गंधाचं महत्व सांगणार आहे? गंधाचं महत्व फक्त आपल्याला माहिती आहे. इथे भ्रमरंदर असतं, इथे गंध लावला अनामिकेने की माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. त्याच्यामुळे गंध लावतात हिंदुत्वात. आणि कोणाचं ऐकताय तुम्ही? ज्यांना स्वतःला काही देवाची किंमत नाहीये, त्यांचं, जे देव मानत नाहीत त्यांचं. आपण ती माणसं आहेत. दगडाला देव करायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना हिंदू म्हणायचं. आपण सामर्थ्यवंत जन्माला आलोय. आपल्याला कळलं पाहिजे कोणाला मानायचं आणि कोणाला नाही. ते कोणीतरी काहीतरी बोलायचं, काहीतरी पिक्चर काढायचं आणि मग तुम्ही संप्रदायाला नावं ठेवत बसायची नाही. त्या गोष्टीकडे जाऊ नका. सगळं दिसतं ते खरं असतंच असं नाहीये बरं का. मला बऱ्याच बायका म्हणतात टीव्हीतले चांगल्या दिसत्या, समोरले किरकोळे. अगं ती खोटच आहे. दिसतं तसं असतं असं नाहीच आहे का जगात. बऱ्याच गोष्टी खोट्या आहेत. त्यामुळे विनंती आहे, इथं सत्य जो आहे त्याला स्वीकारा. त्याला स्वीकारायचं पर्याय एक फक्त भजन. विठोपाय Kumar
झालो देवा, किती सामर्थ्यवंत. नो हे सारी ताणी राळे लबन निळवले